गुड इव्हनिंग फ्रेंड्स, आमच्या आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आजचा ब्लॉग असणार आहे, आम्ही कुठे कुठे फिरायला जाणार आहे, काय काय करणार आहे ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे। तर ब्लॉग कंटिन्यू करा। आता आम्ही इथे स्टेशनला पोहोचलेलो आहे, दादा त्यांची वाट बघतोय, तर ते आले की आम्ही ब्लॉग कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला कळेल। हे चौघं आता आम्ही स्टेशनला पोहोचलेलो आहे। आता तिकीट काढून ट्रेन बघू कितीची मिळते तर, कारण की ऑलरेडी आम्हाला खूप उशीर झालेला आहे। यो आमचा मॉल आहे, आतमध्ये आहे स्यूट ग्रँड सेंटर मॉल। हे बघा पब्लिक, आणि पुढे आहे तिकीट काउंटर। आता अनिल जाणार आहे तिकीट काढायला। आता अनिल काढतोय तिकीट। बघू आता कितीची ट्रेन भेटते, कारण की आम्हाला ऑलरेडी उशीर झाला आहे। कारण साईच्या झोडी होती, आम्ही 5 हे लोक इथं खेळत बसले, व्हिडिओ गेम सारखं तिकीट खेळत आहेत हे सगळे। आलेला आहे तिकीट घेऊन। सायशाने तिकीट घेतली। आता आम्ही प्लॅटफॉर्मवर जातोय। अजून ट्रेनचा पत्ता नाही, 1:14ची ट्रेन दाखवते। ही आता ट्रेन आलेली आहे। आधी जागा भेटते का बघा, चला चला चला। हा आता आम्ही पोहोचलेलो आहे CST ला, छत्रपती शिवाजी। आता आम्ही स्टेशनच्या खाली आलोय। हा CST स्टेशनचा खालचा ब्रिज आहे। इथे मार्केट भरलेलं असतं। हे मार्केट कायम असतं, पण दिवाळीमुळे छान छान असे वस्तू आलेल्या आहेत, लाइटिंग्स वगैरे सगळं दिवाळीचा माहोल आहे। आणि गर्दी पण खूप आहे इथे, तुम्ही बघू शकता किती गर्दी जमले दिवाळीसाठी। हा दिवाळीच्या आदल्या दिवसचा व्हिडिओ आहे। तर आम्ही इथं रिंग लाईट बघत होतो, छान छान अशा छोट्या मोठ्या सगळ्या प्रकारच्या रिंग लाईट होत्या। तसं तर दादानी मला रक्षाबंधनला रिंग लाईट दिली होती गिफ्ट, पण ती मीडियम साईजची होती, आम्हाला अजून मोठी पाहिजे होती, पण ते जरा रेट जास्त सांगत होते, त्यामुळे आम्ही ती घेतली नाही। आणि तात्पुरतं होती, त्याच्यामुळं नेक्स्ट टाइम आम्ही घेणार आहे। मार्केट बघा किती छान आहे, बघा लाइटिंगचे दिवे वगैरे सगळं असं छान दिसतंय। सो आता आम्ही निघालेलो आहे चालत चालत FS मार्केटला।
चालत चालत यासाठी निघालो की आम्हाला सगळं मार्केट बघता येईल, त्यासाठी आम्ही चालत निघालो आहे। आधी आम्ही सगळं मार्केट बघून घेणार आहे, कुठे काय आहे काय नाही। मग आम्ही नंतर आधी फिरून घेणार आहे, चौपाटीला जाणार आहे, तिकडनं येताना मग शॉपिंग करत करत येणार आहे, थोडेसे व्हिडिओज वगैरे काढून। तर गर्दी बघा तुम्ही किती दिसते आहे। पब्लिक बघा किती आहे, चालायला सुद्धा म्हणजे अशी जागा नाहीये, गर्दी होतीये, सगळे रोडच्या खालून चालतायत अर्धी लोक। सायशाचे नखरे बघा, गॉगल बिगल लावून मॅडम तयार, पप्पाच पाहिजे, पप्पाकडेच थांबायचं आहे। आता छान ती मज्जा घेते फिरण्याची। इथून आम्ही जाणार आहे जुई चौपाटीला। फ्रेंड्स, आता आम्ही आलेलो आहे जुई चौपाटीला, म्हणजे गिरगाव चौपाटीला। भरपूर ऊन आहे आणि त्यामध्ये सायशा पण सोबत आहे, त्यामुळं तिची पण तारंबळ होतीये, तिला टोपी घातली तर ती सारखी काढते। आता आम्ही सावली वगैरे बघून थोडंसं बसणार आहे, कारण की ट्रॅव्हलिंग नंतर आम्ही सगळे खूप दमलो आहे, त्यामुळे थोडंसं काहीतरी खायला घेऊ आणि थंड जागेत बसू। बघतोय आता जागा कुठेतरी। आता आम्ही बसणार आहे, चटईवाले आम्ही चटई टाकून देत आहे। हां, होत असेल। नाही ते सेपरेटमध्ये कुठं बसू? कितीला? बस झाली एकच ना। बसलेले आहेत फिरायला, एन्जॉय करायला, आणि ह्या दोघांचं भारत पाकिस्तान चाललंय फोनमध्ये। दाखवाय काय बघताय? फिरायचं, फोटो काढायचं सोडून मॅच चालली होती, मॅच शेवटची ओव्हर आहे इथे। आणि सांग, भारताला 2 बॉलमध्ये 2 रन पाहिजे, मिळालेच पाहिजे। आता आम्ही घरी रिटर्न जातोय, म्हणजे शॉपिंग करत करत जाणार आहे। तर हे ग्रँड रोडचा ब्रिज आहे। आम्ही स्टेशनला गेलो होतो तर चुकून दुसऱ्या बाजूने गेलो होतो, आता परत ब्रिज चढून जायचं आहे आम्हाला। तर तुम्ही बघू शकता हा सीन किती भारी वाटतोय, सगळं छान दिसतंय असं। हे ग्रँड रोडचं स्टेशनचं लोकेशन आहे, पण आम्ही ब्रिजवरनं चाललोय, आम्हाला दुसऱ्या बाजूने जायचं आहे ट्रेनसाठी।
गाईज तुम्ही आमचा ब्लॉग बघितलाच असेल. आम्ही ब्लॉगच्या एंड नाही करू शकलो कारण की आम्ही चौपाटीवर गेल्यानंतर तिथेच आमची चार्जिंग फोनची कमी होती. त्यानंतर तिथे फोटोज व्हिडिओ काढल्यामुळं फोन पूर्ण ऑफ झाला होता आणि चार्जिंगसाठी सुद्धा काही सुविधा झाली नाही. तर मग आम्ही शॉपिंग ब्लॉग कंटिन्यू नाही करू शकलो. तर मी तुम्हाला आत्ता शॉपिंग दाखवणार आहे काय काय केली. तर चला बघूया काय काय शॉपिंग केली ती. सो आता मी तुम्हाला शॉपिंग दाखवते काय काय केली ती. माझ्यासाठी आणि सायशीसाठी नाही म्हणजे घेतलं, जास्त शॉपिंग नाही, थोडीफारच शॉपिंग केली. ह्यांच्यासाठी हे 2 शर्ट्स घेतले आणि एक हे जॅकेट घेतले गाडीवर वापरायसाठी आणि ह्यांनी गॉगल घेतला आहे आणि हा एक माझ्यासाठी गॉगल घेतला आहे आणि आमच्या छोटीशी सायशीसाठी गॉगल घेतला आहे आणि एक रुमालाचं पॅकेट घेतले. पॉवर बँक घेतली का कारण आमचा फोन स्विच ऑफ झाला होता, ब्लॉग कंटिन्यू नाही करू शकलो. तेव्हा आम्हाला कळलं की पॉवर बँक हवी होती तर आम्ही घेतली ही. आणि त्याच्यानंतर माझ्यासाठी 2 घेतल्या लिपस्टिक आणि प्रायमर. मी नाही जास्त शॉपिंग केली कारण की गर्दी खूप होती आणि आम्हाला सुचत पण नव्हतं आणि उशीर पण खूप झाला होता. सायशा पण चिडचिड करत होती त्यामुळे आम्ही लवकर उरकण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ह्याच्यासाठी शूज घेतले. अजून मी मुंबईला आहे 10-15 दिवस. जेव्हा हे मला घ्यायला येतील तेव्हा आम्ही थोडीफार शॉपिंग करू. हा सायशाला फ्रॉक घेतला आहे, तसे तिला भरपूर होते घेतले आहे आणि साडी घेतली. बस एवढीच शॉपिंग करू शकलो कारण की गर्दी खूप होती, त्यामध्ये सुचत पण काही नव्हतं. आणि सायशाला आम्ही सकाळपासून फिरवत होतो त्यामुळे ती पण खूप दमली होती, भूक लागली होती, झोप येत होती. त्याच्यामुळे आम्ही लवकर आवरलं आणि आम्हाला घरी यायला 9-10 वाजले. तर हॅलो फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आमचा हा ब्लॉग? जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये आम्हाला सांगायला विसरू नका की आमचे ब्लॉग कसे होतात. जर आमच्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या दोघांच्याही इन्स्टा लिंक दिलेल्या आहे, त्यावर क्लिक करा आणि आम्हाला इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.